चित्रपटामध्ये एक सीन आहे ज्यामध्ये सासऱ्याची भूमिका करणारे राजन भिसे हे सासूची भूमिका करणाऱ्या निर्मिती सावंत यांना मध्यरात्री उठवतात आणि त्यांना म्हणतात की मला भूक लागली. मग निर्मिती सावंत राजन भिसे यांना वरण भात वाढून देतात. त्याच वेळी त्याच घरात काय सुरू आहे तर दुसऱ्या एका रूम मध्ये सून आणि तिचा नवरा ड्रिंक करत आहेत, दारू पित आहेत. आता ही गोष्ट अगं सूनबाई काय म्हणताय सासूबाई या चित्रपटामध्ये केदार शिंदे यांनी दाखवले. कशासाठी दाखवले तर हे जे दोन जनरेशन आहेत त्या जनरेशन मधला गॅप दाखवण्यासाठी दाखवले. तर अगाग सुनबाई काय म्हणताय सासूबाई हा चित्रपट मला कसा वाटला, चित्रपटातील पॉझिटिव्ह गोष्टी निगेटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत, त्याचबरोबर हा चित्रपट कोणत्या लोकांना टार्गेट ऑडियन्स समजून बनवला गेलाय हे मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव, तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. चित्रपट सुरू होतो आणि चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला हे समजतं की सून आणि सासू यांच्यामध्ये खटके उडत आहेत, कारण त्यांचे विचार वेगळे, त्यांचं संसार करण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांच्या मान्यता वेगळ्या आहेत, समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि या सगळ्या त्यांच्यातल्या डिफरन्समुळे त्यांच्यामध्ये खटके उडत आहेत. पुढे जाऊन आपल्याला असं समजतं की त्या दोघींच्या आयुष्यामध्ये एक अनएक्सपेक्टेड ट्विस्ट येतो, त्यांच्यावर एक आघात होतो. तो आघात त्यांच्या आयुष्यात झाल्यामुळे त्या दुःखामध्ये जातात आणि मग सुनेची भूमिका करणाऱ्या प्रार्थना बेहरे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवायचे ठरवतात आणि कोणावर तर केस फाईल करायचं ठरवतात. आणि मग प्रेक्षकांना वाटतं की आता प्रार्थना बेहरे यांचा ती कोर्ट केस जिंकण्याचा स्ट्रगल आपल्याला पाहायला भेटेल, न्याय मिळवण्याचा स्ट्रगल आपल्याला पाहायला भेटेल आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये निर्मिती सावंत सासू म्हणून तिच्या पाठीशी उभे राहतात की नाही हे आपल्याला पाहायला भेटेल असं प्रेक्षकांना वाटतं. परंतु ते आपल्याला मूवीमध्ये पाहायला भेटतं का? नाही. आपल्याला त्यांच्या आयुष्यावर झालेल्या आघातामुळे त्या दुःखामध्ये गेल्या आहेत दोघी जणी हे काही सीन मध्ये पाहायला भेटतं. त्याच वेळी काही सीन मध्ये कॉमेडी होत आहे असं पाहायला भेटतं. इथं मला असं वाटलं की चित्रपट भरकटला, कारण त्यांच्या आयुष्यावर झालेले आघात, त्यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यात झालेला बदल हा कुठेही आपल्याला कम्प्लीट वाटत नाही. मध्येच कुठे जर कॉमेडी सीन आल्यामुळे त्यांच्या आयुष्यावर झालेल्या आघाताची त्यांनीच ती गोष्ट गांभीर्याने घेतलेली नाही असं कुठं तर वाटू लागतं. परंतु काही ऑडियन्सला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तो का ते लक्षात घ्या. आशा हा चित्रपट आशा वर्कर यांच्या आयुष्यावर होता, त्यामुळे आशा वर्कर यांना तो चित्रपट खूप आवडला. अशा चित्रपटामधल्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी होत्या त्या गोष्टी कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली त्यांनी बाजूला सारल्या आणि त्यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर दाखवलं आहे या आनंदामुळे किंवा त्या कॅरेक्टर बरोबर त्यांनी रिलेट केल्यामुळे त्यांनी तो चित्रपट एन्जॉय केला. त्याचबरोबर अगाग सुनबाई काय म्हणताय सासूबाई हा चित्रपट शहरी भागातील महिलांना टार्गेट ऑडियन्स समजून बनवला गेलाय असं चित्रपट पाहताना मला वाटलं. त्यामुळं हा चित्रपट भरकटला असं मी जरी म्हटलो तरी त्या महिला वर्गांना हा चित्रपट भरकटलाय असं वाटणार नाही. त्यांना काही इमोशनल सीन मध्ये रडू देखील येईल, काही कॉमेडी सीन मध्ये त्या खळखळून हसतील देखील आणि चित्रपटातला स्टोरी कशी आहे, स्क्रीन प्ले कसा आहे, डायलॉग कसे आहेत, इतर टेक्निकल गोष्टी कशा आहेत, या सगळ्या गोष्टींना त्या बाजूला सारतील आणि हा चित्रपट एन्जॉय करतील. परंतु चित्रपट समीक्षक म्हणून मात्र मी ती गोष्ट करू शकत नाही. तर चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, चित्रपटाचं एडिटिंग, चित्रपटाचं कलर ग्रेडिंग या सगळ्या गोष्टी मला खूप काही इम्प्रेसिव्ह वाटल्या नाहीत. चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफी मध्ये काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे, काही सिंगल टेक घेण्याचा प्रयत्न केलाय, तरी देखील मला ते जास्त इम्प्रेसिव्ह नाही वाटले. चित्रपटामध्ये सगळे चांगले ऍक्टर असून देखील प्रार्थना बेहरे आपल्याला कुठेतरी कमी पडतात असं वाटलं. काही सीन मध्ये त्यांची ऍक्टिंग मला ठीकठाक वाटली, परंतु काही सीन मध्ये त्यांचे एक्सप्रेशन मला ओव्हर वाटले, त्यांची ऍक्टिंग मला खरंच नाही आवडली. दुसरीकडे निर्मिती सावंत यांची ऍक्टिंग मात्र मला खूप 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 आवडली. निर्मिती सावंत ह्या कॉमेडी चांगली करूच शकतात, परंतु चित्रपटामध्ये काही असे इमोशनल सीन तुम्हाला पाहायला भेटतील जे इमोशनल सीन पाहून तुमच्या डोळ्यात देखील खरंच पाणी येईल. निर्मिती सावंत ह्या जेव्हा जेव्हा फ्रेम मध्ये येतात तेव्हा ते फ्रेम कॅप्चर करून टाकतात. चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांचे जे पूर्वीचे चित्रपट पाहिले तर मला या चित्रपटाचं दिग्दर्शन तितकंसं इम्प्रेसिव्ह नाही वाटलं. चित्रपटाचे डायलॉग मला मालिकेतले डायलॉग सारखे वाटले. चित्रपट खूप ओढला गेलाय. जवळजवळ 2.5 तासाचा हा चित्रपट आहे, परंतु या चित्रपटाची स्टोरी 2 तास किंवा अगदीच 1.25 तासात देखील सांगता आली असती आणि चित्रपटाचा स्क्रीन प्ले आणखीन जास्त एंटरटेनिंग, आणखीन जास्त चांगल्या प्रकारे लिहिला गेला असता. निर्मिती सावंत यांना जो विग वापरला गेलाय तो देखील वापरण्याची काहीही गरज नव्हती. त्याचबरोबर कॉस्ट्युम्स, आर्ट डिझाईन या सगळ्या गोष्टी देखील मला खूप जास्त इम्प्रेसिव्ह नाही वाटल्या. चित्रपटातील गाणी छान आहेत, परंतु चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक
तितकंसं मला इम्प्रेसिव्ह नाही वाटलं. एकंदरीत अगं अगं सुनबाई काय माहिती सासूबाई हा चित्रपट माझ्यासारख्या ऑडियन्सला वन टाइम वॉच वाटला. कदाचित या चित्रपटाचा विषय तुम्ही टीव्ही सिरियल मध्ये आजपर्यंत पाहत आलाय, त्यामुळे हा चित्रपट तुम्ही थिएटर मध्ये पाहायला जालच असं देखील मला वाटत नाही. परंतु शहरी भागातल्या महिला मात्र हा चित्रपट पाहायला जाऊ शकतात आणि चित्रपटामधल्या खूप साऱ्या गोष्टी मीडियावर असून देखील चित्रपटातले काही इमोशनल सीन त्यांच्यासाठी वर्क होतील, काही कॉमेडी सीन त्यांच्यासाठी वर्क होतील. चित्रपटातली स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग आणि इतर टेक्निकल गोष्टी मीडियावर असून देखील त्यांना हा चित्रपट आवडू शकतो. तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर तुमचं या चित्रपटाबद्दल काय मत आहे ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगू शकता. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.